टीमचा काम साधा नाही. त्यांनी अगदी बलाढ्य टीमला पराभूत करून या अध्यक्ष चषकावर नाव कोरलेलं आहे. चला आपले सर्व शेलोमाता 40 प्लसचे खेळाडू तसेच चोरोबा 40 प्लस कोणचे खेळाडू देखील यायचे आहे. या स्पर्धेमध्ये विजेत्या टीम झालेली आहेत. ते चारही टीमचे प्रतिनिधी खेळाडू आपण समोर येऊन बसा. आपण स्वागत सन्मान करूया. पंच सुनील म्हात्रे सर आपण पुढे या. आयोजन कमिटीच्या वतीनं हा त्यांचा यथोचित स्वागताने सन्मानित होईल. SK संजय पाटील शेलोमाता 40 प्लस टीमचे कॅप्टन यांच्या शुभ हस्ते हा पंच सुनील म्हात्रे सरांचा स्वागताने सन्मानित होतोय. त्यानंतर भाऊ पाटील सर आपण पुढे यायचं आहे. भाऊ पाटील सर आपण पुढे या. अतिशय चांगली स्पर्धा. भाऊ पाटील सर आपण पुढे या. पुढील स्वागत सन्मान करूया आपण भाऊ पाटील सरांचा. SK त्यानंतर सुजित डिजिटल बॅनर. मित्रांनो आपण या स्पर्धेसाठी जे बॅनर पाहतोय ते नक्कीच आमचे सुरेचे परमित्र सुजित पाटील सुजित डिजिटल बॅनर चे मालक आहेत सुरेकर सुजित पाटील आपण पुढे या. सुजित डिजिटल बॅनर सुजित पाटील सुरेकर याचा आपण स्वागत सन्मान करू. SK संजय पाटीलच्या शुभ हस्ते हा स्वागताने सन्मानित होतोय. नक्कीच मित्रांनो या स्पर्धेच्या माध्यमातून एक मेगा सत्कार शेलोमाता 40 प्लस संघाच्या वतीने इथे केला जाईल. ज्यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहिली वळगावचे उद्योजक उद्योगपती आणि शेलोमाता 40 प्लस संघासाठी ज्यांनी नेहमीच मदतीचा हात पुढे केलाय असे तुम्हा सर्वांचे लाडके भानुदाजी भोईर साहेबांचं इथे विशेष स्वागताने सन्मान होईल. शेलोमाता 40 प्लस संघाच्या वतीनं दादा आपण पुढे यायचं आहे. अगदी या स्पर्धेसाठी ज्यांचं लाख मोलाचं सहकार्य भूतो ना भविष्यत अशी स्पर्धा शेलोमाता 40 प्लस वर्ल्ड संघाने ज्यांच्या नेतृत्वाखाली ही संपन्न केली असे व्यक्तिमत्व भानुदा शेठ भोईर यांचा इथे संपूर्ण शेलोमाता 40 प्लस संघाच्या वतीनं सत्कार केला जाईल. क्या बात है. अतिशय सुंदर असा पुष्पहार एक सुंदर अशी ट्रॉफी ही कायम त्यांना आठवणीत ठेवणारी ट्रॉफी आपण पाहतोय. अध्यक्ष साहेब चालेल घ्या समोर घ्या. साहेब अध्यक्ष साहेब आपण पुढे या. अध्यक्ष साहेबांचा शाही सत्कार होतोय. सर्वांनी टाळ्या वाजवा. खरंच ज्या व्यक्तिमत्वाचा इथे स्वागताने सन्मान होतोय ज्यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य अशी स्पर्धा इथे संपन्न झाली. वळगावचे उद्योगपती भानुदा शेठ भोईर फटाक्यांच्या आतिषबाजीनं अध्यक्ष साहेबांचा शाही सत्कार शेलोमाता 40 प्लस वर्ल्ड संघाच्या वतीनं केला जातोय. सर्व मान्यवरांना देखील हातभार लावायचे. धन्यवाद.
चलो माता 40+1. केव डीजे बघा बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करण्याआधी काही मान्यवर आपला या स्पर्धेसाठी मनोगत व्यक्त करणार आहेत का साहेब? कोणी नाही बोलणार आहेत कोणी? चला मग आपण स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करायची. अध्यक्ष साहेब बघा अगदी या स्पर्धेसाठी खूप चांगल्या पारितोषिक चांगले बक्षीस आपण पहिल्या दिवसापासून देत आहोत. तसेच या स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ द डे हे पारितोषिक आम्हाला BK बालकृष्ण पाटील यांनी स्पॉन्सर केले होते. मात्र फक्त पहिले 3 रात्रीसाठी होत्या. आजच्या अंतिम सामन्या डेसाठी नव्हत्या. तर प्लीज सर्वांनी गोष्ट लक्षात घ्या. आपण या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला अध्यक्षांच्या अनुमतीने सुरुवात करूया. चला पहिल्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे खेळाडू आहे प्रमोद भोईर. संघाचं नाव जानमान गोवे. पहिल्या रात्रीचा प्लेअर ऑफ द नाईट खेळाडू आहे प्रमोद भोईर जानमान गोवे. चला घ्या. खेळाडू अथवा प्रतिनिधी कोणी असेल तर ती त्याची बक्षीस घेऊन ठेवायची आहे. जानमान गोवे या संघाचा प्लेअर ऑफ द नाईट म्हणूया आपण. नक्कीच दिलीपजी भोईर साहेबांना विनंती आहे की आपले शुभ हस्ते आपण या बक्षीसचं वितरण करायचं आहे. जो आपल्याला बालकृष्ण पाटील BK यांनी स्पॉन्सर केलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या नाईटचा प्लेअर ऑफ द डे नाईट खेळाडू राहिला होता
चेरोबा 40+ कोण संघाचा खेळाडूचं नाव आहे दिनेश भोईर. दिनेश भोईर आपण प्रल्हादजी नाईक गावदेवी भादवड संघाचे संघनायक यांच्या शुभ हस्ते आपण या बक्षीसचं वितरण करूया. दुसऱ्या रात्रीतील प्लेअर ऑफ दी इयरचं पारितोषिक दिनेश भोईरनं पटकावलेलं आहे. त्यानंतर प्लेअर ऑफ दी नाईट नक्कीच तिसऱ्या रात्रीचं पारितोषिक जात आहे जय बजरंग कालवडी संघाच्या खेळाडूला नाव आहे संदीप पाटील. संदीप पाटील आपण यायचं आहे. नक्कीच अगदी मोठ्या संख्येनं मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला मिळते. 789 ग्रुप आणि पारितोषिक देतील गोरखनाथजी पाटील सावतगावचे उद्योजक यांच्या शुभ हस्ते संदीप पाटीलला. त्यानंतर आपण जाऊया आता आजच्या या मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे बोलूया. अंतिम सामन्यातील सामनावीर खेळाडू अंतिम सामन्यातील सामनावीर खेळाडू नेहमीच सर्वांच्या आठवणीत राहील. नाव आहे सूरज नाईक. क्या बात है. अतिशय स्पेशल ट्रॉफी या अंतिम सामन्यासाठी बनवली होती आणि बक्षीस देण्यासाठी चंद्रकांत शेठ भोईर यांना आम्ही विनंती करतोय. कमलदादाकडून 500 आहेत. हवे दिवा डॉट टाकला बॉलरला 500 चौकार मारला असता तर फलंदाजाला 500 होते. सूरज नाईक हे कमलाकर पाटील दिवस पर दिवा थांबायचं अजून. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर द्या जे आम्हाला अमित भोईरनं स्पॉन्सर केलंय. स्वर्गीय रामदास चिंतामण भोईर यांच्या माध्यमातून इंद्रपालजी भोईर यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर जो घडेल आहे बीकेनं स्पॉन्सर केलेला आहे. त्यानंतर पुढील ट्रॉफी आहे रामशेठ भोईर आपण द्यायची आहे. 2 ट्रॉफी आहेत मॅन ऑफ द मॅच. क्या बात आहे सूरज नाईक. आणि ही ट्रॉफी आम्हाला नक्षित एंटरप्राइजेस आणि स्वर्गीय JK भोईर यांच्या स्मरणार्थ विजय भोईर आणि अक्षय भोईरनं स्पॉन्सर केलेले आहे. आणि कोल्ड्रिंक दिलीप भोईर आपले शुभ हस्ते कोल्ड्रिंक द्यायचे जे नंदेव मगन पाटील यांच्या स्मरणार्थ प्रवीण पाटील यांनी पुरस्कृत केलेले आहे. क्या बात आहे. अंतिम सामन्यातून तब्बल 6 पारितोषिक रोख रक्कम 500 कमलदादाकडून या सावरिया ग्रुप. त्यानंतर आपण देऊया या अध्यक्ष चषकातील उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक. आणि पारितोषिक असणार आहे सुंदर ट्रॉफी कूलर चिंतामण पाटीलने स्पॉन्सर केलेला आहे. आणि गणेश जगन्नाथ पाटील यांच्यावर ही ट्रॉफी आहे. स्वर्गीय सीताबाई जगन्नाथ पाटील कूलर ट्रॉफी. नक्कीच रामशेठ भोईर यांना विनंती असेल साहेब आपले शुभ हस्ते आपण हे बक्षीस वितरणासाठी पुढे यायचं आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल खेळाडूमधून कोणी सांगू शकेल का. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज नाव आहे प्रशांत म्हात्रे. चेरोबा 40+ कोण 6 विकेट. अध्यक्ष चषकातील उत्कृष्ट गोलंदाज ठरलेत चेरोबा 40+ कोण संघाचे प्रशांत म्हात्रे. एकता मिसाईल प्रशांत म्हात्रेला रामशेठ भोईर यांच्या शुभ हस्ते ही सुंदर ट्रॉफी आणि जो कूलर आहे तो दापोडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच चिंतामण रामकृष्ण पाटील यांनी स्पॉन्सर केलेला आहे. खूप खूप धन्यवाद मान्यवर. कूलर द्यायचा आहे. कूलर दिलाय का. यस प्रशांत म्हात्रे अभिनंदन. कूलर चं वितरण होईल. इंद्रपालजी भोईर आणि चंद्रकांत शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते कूलरचं वितरण. खूप खूप धन्यवाद मान्यवरांचे आभार खेळाडूचे अभिनंदन. त्यानंतर आपण जाऊया या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक देण्यासाठी. आणि पारितोषिकाचं स्वरूप आहे ट्रॉफी आणि कूलर. आणि ट्रॉफी आम्हाला गणेश जगन्नाथ पाटील यांनी स्पॉन्सर केले. स्वर्गीय सीताबाई जगन्नाथ पाटील यांच्या स्मरणार्थ चिंतामणकडून कूलर आहे. फलंदाजाचं नाव आहे दिनेश भोईर. चेरोबा 40+ कोण आणि एक सायकल देखील त्यांना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून दिली जाईल.
आणि सायकल नाही ना, इथं लिहिले उत्कृष्ट गोलंदाज, कूलर, सायकल आणि ट्रॉफी. नक्कीच जी सायकल स्वर्गीय सकुबाई रामचंद्र भांबरे यांच्या स्मरणार्थ रवींद्र रामचंद्र भांबरे आणि अरुण रामचंद्र भांबरे यांनी स्पॉन्सर केली होती. त्यांचं देखील विशेष आभार शेलूमाता 40+ संघाच्या वतीनं. आणि आमचे सर्व मान्यवर हे बक्षीसचं वितरण करतात. सायकल आहे, कूलर आहे आणि ट्रॉफी आहे. उत्कृष्ट फलंदाज यास नक्कीच फलंदाज अगोदर दिला प्रशांत म्हात्रेला आणि आता फलंदाज दिनेश भोईर चरोबा 40+ कोण संघाचा. उत्कृष्ट फलंदाज ठरलेत अध्यक्ष नक्कीच शेलोमाता 40+ चषकाचे दिनेश भोईर. त्यानंतर आपण जाऊया या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा संघ राहिला आहे जय हनुमान गोवे टीम चे प्रतिनिधी खेळाडू आपण यायचं आहे. या स्पर्धेतील चतुर्थ पारितोषिक विजेता संघ या ट्रॉफी आम्हाला अध्यक्ष भानुदास भोईर यांनी स्पॉन्सर केले आहेत. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफीचं आपण वितरण करूया. क्या बात आहे. आमचे सर्व मान्यवर या ट्रॉफीचं वितरण करत आहेत. त्यानंतर या स्पर्धेचे तृतीय क्रमांक संघ राहिला आहे संजयभाई म्हात्रे फॅन टीम गावदेवी भादवाड. गावदेवी भादवाड टीम या स्पर्धेची तृतीय विजेता टीम राहिलेली आहे. शेलूमाता 40+ अध्यक्ष चषक 2026 बक्षीस स्वरूप आहे रोख रक्कम आणि अध्यक्ष चषक सुंदर ट्रॉफी. त्यानंतर या स्पर्धेतील उपविजेता संघ आहे आणि नक्कीच जेव्हा अंतिम सामन्याची नाणेफेकी झाली तेव्हा आमचे मान्यवर इंद्रपाल शेठ भोईर यांनी दोन्ही टीमला खुशखबर दिली होती. फायनल मानणाऱ्या संघाला 10,000 आणि उपविजेत्या संघास 5,000 हे पारितोषिक त्यांनी खर्चाने इथे दिलेले आहेत. स्वतःचं अगदी हे बक्षीस आहे. आयोजन कमिटीचं अतिरिक्त हे एक्स्ट्रा बक्षीस आहे. आणि संघ आहे चेरोबा 40+ कोण अध्यक्ष चषकाचा उपविजेता इंद्रपाल शेठ भोईर यांच्याकडून 5,000 आणि आयोजन टीम कडून देखील रोख रक्कम आणि सुंदर ट्रॉफी. क्या बात आहे. मान्यवरांचे आभार. नक्की चेरोबा टीमचे 12 खेळाडू अगदी लाईनअप मध्ये या. सर्वांना एक या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल. चला या चेरोबा टीमचे कॅप्टन आपले सर्व सहकार्य घेऊन या. आपण लाईनअप मध्ये या. चेरोबा कोण 12 खेळाडू या. फक्त मोजून 12 या कारण की इथे त्या खेळाडूंचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जाईल. ही प्रथमच आपण संकल्पना पाहतोय शेलूमाता 40+ संघाच्या वतीनं की दोन्ही टीमच्या खेळाडूंना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाणार आहे. चेरोबा 40+ कोण टीम अध्यक्ष चषकाची उपविजेता टीम राहिलेली आहे आणि त्यांच्या 12 खेळाडूंना सुंदर सन्मान चिन्ह दिला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. यानंतर मित्रांनो आपण या स्पर्धेच्या मुख्य बक्षीस कडे वळणार आहोत. शेलूमाता 40+ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष भानुदास शेठ भोईर चषकाचा मालिका वीर कोण असेल. या स्पर्धेतील मालिका वीर बक्षीस खूप मोठं आहे. एक LED टीव्ही आहे
जे नक्कीच कविवर्य स्वर्गीय विश्वनाथ राघव पाटील यांच्या स्मरणार्थ शैलूदादा पाटील आणि किरणदादा पाटील यांनी LED TV आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. त्यानंतर कूलर आहे जो चिंतामण पाटीलनं स्पॉन्सर केलेला आणि गणेश जगन्नाथ पाटील यांच्याकडून ट्रॉफी आहे. मालिकावीर असं बक्षीसचं स्वरूप आहे आणि मालिकावीर खेळाडू आहे. खेळाडूमधून कोणी सांगू शकाल का? नाव आहे संदीप पाटील जय बजरंग कारिवली. 102 धावा आणि 2 विकेट या स्पर्धेतून त्यांनी घेतलेत आणि तोच ठरलाय या अध्यक्ष चषकाचा मालिकावीर. LED TV शैलूदादा पाटील किरणदादा पाटील यांच्या माध्यमातून स्वर्गीय कविवर्य विश्वनाथ राघव पाटील यांच्या स्मरणार्थ चिंतामण पाटील यांच्याकडून कूलर आणि गणेश जगन्नाथ पाटील यांच्याकडून ट्रॉफी. मालिकावीर आणि नक्कीच कारिवलीचे 12 खेळाडू आपण लाईनअप मध्ये आला. कारिवलीचे 12 खेळाडू लाईनअप मध्ये या. आपला देखील इथे सन्मान केला जाईल. सन्मानचिन्ह देऊन 12 या 12. अभिनंदन संदीप पाटील या स्पर्धेतील मालिकावीर किरण पाटील शैलूदादा पाटील यांनी LED TV स्पॉन्सर केलेली आहे. सन्मानचिन्ह देऊन फायनल टीमच्या खेळाडूंना इथे सन्मानित केलं जातोय. चला लाईनअप मध्ये या मनोहर भाऊ. क्या बात आहे. संदीप पाटीलनं सलग चालू सीझनची 5वी मालिकावीर ची ट्रॉफी उचललेली आहे. अभिनंदन संदीप पाटील. सोजन नाईक विशाल नाईक आपलं देखील अभिनंदन. अगदी आपल्या सिनियर 40+ टीमच्या बरोबर आपण अजून कायम जोडलेले आहात. अभिनंदन सूरज नाईक. अभिनंदन केतन भाऊ चंदन नाईक एवन जोडी संदीप नाईक आणि गुरु पाटील एवन जोडी. संजय पाटील या ना भारत भाऊ कॅप्टन. शेलूमाता 40+ वर्ल्ड संघाने जो अध्यक्ष चषक इथे भरवला होता भूतो न भविष्यते अशी स्पर्धा नक्की सर्वांच्या कायम आठवणीत राहणारी स्पर्धा आयोजित केली. चला यवन जोडी संदीप नाईक या ना. गुरु पाटील तुमच्या पुढे आलेत. या कॅप्टन या आहेत आयोजक बोलतात तर या. यस आयोजक बोलतात आपण थांबायचं नाही. चला या कुंदन पाटील यायचं आपण. कुंदन पाटील सन्मान प्रत्येक खेळाडूचा प्रत्येक मान्यवराचा शेलोमाता 40+ वर्ल्ड संघाने केलेला आहे. या कुंदन पाटील आपली देखील मेहनत आहे. चला कुंदन पाटील अभिनंदन. सावर्या ग्रुप नक्कीच राजन मडवी देखील मान्यवर कक्षामध्ये जॉईन झालेले आहेत. यानंतर मित्रांनो अध्यक्ष चषकाचा विजेता संघ जय बजरंग कारिवली चॅम्पियन संघ आणि नक्कीच त्यांना देऊया या अध्यक्ष चषकाची सुंदर ट्रॉफी आणि रोख रक्कम. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन जय बजरंग कारिवली टीम या
अध्यक्ष चषकाची विजेता टीम राहिलेली आहे आणि नक्कीच चालू सीझन मध्ये तिसरी ट्रॉफी त्यांनी अध्यक्ष चषकाची उचललेली आहे. खूप खूप अभिनंदन. मान्यवरांच्या शुभ हस्ते देऊया आपण हा सुंदर करंडक. क्या बात है. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. जय बजरंग कारिवली टीम अध्यक्ष चषकाची चॅम्पियन आणि इंद्रपालजी भोईर साहेबांकडून देखील त्यांना 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक. आज प्रथमच आपण या स्पर्धेतून पाहिलं आहे की 15,000चं बक्षीस दोन्ही टीमला देण्यात आलेलं आहे. खूप खूप अभिनंदन अध्यक्ष साहेब आणि ऑल.